हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, आरटी, टार्टी, महाज्योती इत्यादीद्वारे जे ऑनलाईन एक्झाम घेण्यात येत आहेत त्या एक्झाममध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते मी तुमच्यासमोर शेअर करणार आहेत। एका विद्यार्थ्याने मला संपूर्ण 50 ते 60 प्रश्न पाठवलेले आहेत जवळजवळ। तर ॲक्च्युली त्याला सर्वच आठवले नाही, त्यांनी जवळजवळ 50 प्रश्न मला पाठवलेले आहेत, 50 ते 60 पर्यंत। तर ते प्रश्न मी तुमच्या समोर शेअर करत आहेत। तर हे प्रश्न विचारलेले आहेत 17 तारखेच्या थर्ड शिफ्टमध्ये आणि हे ॲक्युरेट प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्या विद्यार्थ्यांनी स्पेशल एका कागदावर लिहून ते प्रश्न मला पाठवलेले आहेत। तर मी हे तुमच्यासमोर जे शेअर करत आहेत। कृपया जर तुम्हाला ही मी केलेली मेहनत आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसमोर शेअर करायला विसरू नका। तर चला, आपण कसलाही वेळ न घालवता आता आपण प्रश्न कोणकोणते विचारले आहेत त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। तर प्रश्न पहिला, आता हे सबस्टिट्यूट प्रश्न आहेत, म्हणजे ह्याच अगदी क्रमाने लिहिलेले नाही आहेत, वेगवेगळे त्याला जसे आठवले त्यांनी तसे लिहिलेले आहेत। तर पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण, हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे 17 तारखेच्या थर्ड शिफ्टला। आता हे 17 तारखेचे थर्ड शिफ्टचे सगळे प्रश्न मी तुमच्यासमोर मांडत आहेत। असेच आता एक एक करून बाकीच्या शिफ्टचे सुद्धा तुम्हाला मी प्रश्न पाठवणार आहेत, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तरच मी बाकीची मेहनत घेणार आहे। तर बघूया, पहिला प्रश्न, महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत, वर्ष दिलं होतं। तर त्याच्यामध्ये विखे पाटील वगैरे किंवा बावनकुळे असे ऑप्शन होते। तर तुम्ही बघू शकता महसूल मंत्री कोण आहेत। मी फक्त तुमच्याकडे प्रश्न सांगणार आहे, काही प्रश्नाचे उत्तरसुद्धा सांगणार आहे आणि बाकीचे उत्तराचं स्पेशल एक व्हिडिओ घेऊन येणार आहेत। आता भीमाशंकर ज्योतिर्लिंग जे आहे, हा प्रश्न असा होता की भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे हे कोणत्या ठिकाणी आहे, म्हणजे कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे। भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या पर्वत शृंखलेचा भाग आहे, तर त्यामध्ये सातपुडा वगैरे किंवा सह्याद्री किंवा सातमाळा वगैरे असं ऑप्शन दिलेले होते। तर तुम्ही बघू शकता, आय थिंक ते सातमाळ्याचंच भीमाशंकर पुण्यामध्ये येते। तर ते अजिंठ्याच्या डोंगररांगेमध्ये येईल असं मला असं वाटते। तर तुम्ही उत्तर तुम्ही बघू शकता, अजिंठ्याच्या डोंगररांगेमध्ये ते भीमाशंकर ज्योतिर्लिंग येईल। तर नर्मदा नदीची लांबी, प्रश्न असा होता की नर्मदा नदीची लांबी जी म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळते ना, तर तिथपर्यंतची तिची लांबी, जिथून उगम पावते तिथून ते अरबी समुद्राला जाऊन मिळते तिथपर्यंतची तिची लांबी किती, म्हणजे प्रश्न असा विचारला होता। पण सरळ प्रश्नाचं असंच आहे की तिची एकूण लांबी किती, तर 1312 वगैरे असे काहीतरी आहे, एक्झॅक्ट मला माहिती नाही, पण 1312 असं काहीतरी आन्सर आहे तिचं। प्रश्न चौथा असा होता की पॅरा ॲथलेटिक्स 2025मध्ये जे पॅरा ॲथलेटिक्स झालं होतं, तर हे दिल्ली ठिकाणी झालं होतं पॅरा ॲथलेटिक्स। तर त्याचं शुभंकर विचारलं होतं। तर त्याचं शुभंकर होतं वीरा शुभंकर, वीरा शुभंकर, पॅरा ॲथलेटिक्सचं वीरा शुभंकर होतं। प्रश्न पाचवा, लिंग प्रतिस्थापन बजेट वर्ष, हे लिंग प्रतिस्थापन बजेट वर्ष कोणतं होतं, हा प्रश्न विचारला होता। हा प्रश्न ॲक्च्युली मला एक्झॅक्ट माहिती नाही, तर तुम्ही नेटवर टाकून बघू शकता। नंतर प्रश्न 6वा असा होता की 25°C तापमान, हे जे डिस्टिल वॉटर, हे क्रिस्टल नाही, हे डिस्टिल वॉटरमध्ये जो ध्वनीचा वेग असतो कोणत्या तापमानाला, तर 25°C तापमानाला डिस्टिल वॉटरमध्ये ध्वनीचा वेग किती आहे असं दिलेलं होतं। तर तो तुम्ही हा सुद्धा उत्तर तुम्ही इंटरनेटवर सर्च करून बघू शकता। आणि प्रश्न 7वा, हिंदू लॉ डायजेस्ट हे होतं, याचं भाषांतर इंग्लिशमध्ये कोणी केलेलं आहे असं प्रश्न होता। हिंदू लॉ डायजेस्ट याचं हिंदी भाषांतर कोणी केलं आहे, तर त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन होते। तर तुम्ही हे सुद्धा तुम्ही ऑनलाईन किंवा सर्च नेटवर बघून सांगू शकता। आता न्यूटन्स लॉवर 2 ते 3 प्रश्न होते। त्यामध्ये एक प्रश्न असा होता की ए आणि बी हे 2 स्प्रिंग आहेत, ए व बी हे 2 स्प्रिंग आहेत। त्या स्प्रिंगपैकी बी ही एका भिंतीला चिटकवली आणि एवर दाब दिला, स्प्रिंग एवर दाब दिला, तर त्याची काय जी क्रियाप्रतिक्रिया होईल ते समान होईल असं न्यूटनच्या लॉनुसार, असा कोणत्या न्यूटनच्या लॉनुसार होईल, तर असा प्रश्न होता। तर आय थिंक तो प्रश्नाचं उत्तर न्यूटनच्या 3ऱ्या लॉनुसार होईल।
प्रश्न असा तर विद्यार्थ्यांनी मला सांगितलं, पण एक्झॅक्ट असं काय होतं काय माहिती. स्प्रिंग ए आणि बी असं होतं, ती बी भिंतीला प्रस्थापित केली आणि बी एवर दाब दिला असं काहीतरी होतं. तर त्यांचं काहीतरी समान बल समान होईल असं वगैरे काहीतरी होतं. तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार असं होईल असं मला वाटतं. आणि आर्टिकल 165 महाधिवक्ताच्या विषयी एक आर्टिकल आलं होतं की प्रश्न असा होता की कोणत्या आर्टिकलनुसार महाधिवक्ता पदाचं हे असं प्रश्न होता. 165 महाधिवक्ता हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हा 172 आणि 171 आहे. 171 ए प्रश्न पण वेगळा होता की नागालँडसाठी खालील कोणत्या आर्टिकलनुसार ते त्यांना विशेष दर्जा दिलेला आहे असं काहीतरी प्रश्न होता. तर 171 एनुसार नागालँडसाठी विशिष्ट दर्जा घटनेत दिलेला आहे. तर आर्टिकल 171 ए आहे ते. आणि ॲसोचॅमचे मुख्यालय कुठं आहे हा प्रश्न होता. तर त्याचं दिल्ली मुख्यालय आहे असं मला वाटतं. तर तुम्ही बघू शकता ॲसोचॅमचे मुख्यालय हा एक प्रश्न होता. असे 10-11 प्रश्न. आता एक पूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य कोणते. तर आता पूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य आतापर्यंत आता करंटमध्ये 4पर्यंत झालेले आहेत, पण त्याच्यामध्ये 3च दिले होते. तिसरं त्रिपुरा आहे. तर पहिलं आणि दुसरं कोणतं कार्यात्मक साक्षर असा प्रश्न होता तो. पूर्ण कार्यात्मक साक्षर पहिलं आणि दुसरं कोणतं आहे. त्यांनी तिसरं दिलं होतं त्रिपुरा आहे म्हणून. तर त्यांनी विचारलं होतं की पहिलं आणि दुसरं पूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य कोणतं. तर उत्तर त्याचं आहे मिझोराम आणि गोवा. मिझोराम आणि गोवा हे 2 राज्य पूर्ण कार्यात्मक साक्षर आहेत. तिसरं त्रिपुरा आहे. आता चौथं पण झालेलं आहे, मे बी हिमाचल प्रदेश आहे. तर ते तुम्ही बघू शकता. पण उत्तर त्याचं मिझोराम आणि गोवा हे त्याचं उत्तर होतं. आणि हा एक रूम टेम्परेचरमध्ये खालीलपैकी किती घटक वायू अवस्थेत असतात. जे रूम टेम्परेचर आहे आपलं, त्या रूम टेम्परेचरमध्ये किती घटक वायू अवस्थेत असतात. त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन होते. 11, 98, 92, 100 काहीतरी, 122 वगैरे असं काहीतरी ऑप्शन त्या मुलांनी मला सांगितले होते. तर हा प्रश्नसुद्धा तुम्ही इंटरनेटवर बघू शकता की रूम टेम्परेचरमध्ये खालीलपैकी किती घटक वायू अवस्थेत असतात. एक्झॅक्ट मला माहीत नाही, मे बी 11 असू शकतात. आता महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या हा सुद्धा प्रश्न विचारला होता. ते 112 असं काहीतरी, 121, 112 असं काहीतरी त्याचं उत्तर आहे पॉईंटमध्ये. तर महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या हा सुद्धा तुम्ही बघू शकता. MIDCची स्थापना वर्ष. MIDCची स्थापना कधी झाली होती. तर माझ्या मतानुसार 1962मध्ये MIDCची स्थापना झालेली आहे. 1960च्या कायद्यानुसार, पण 1962चं वर्ष आहे स्थापना वर्ष. MIDCची स्थापना 1962. आता महाराष्ट्राचे आर्थिक विकास दर 2024-25मध्ये किती होता. तर त्यामध्ये 7.3, 7.9, 7.9, 6. असं काहीतरी होते उत्तर. तर ते तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर. आता पीस इंडेक्समध्ये सर्वात पहिला स्थान कोणाचं आहे. पहिलं स्थान कोणतं आहे, कोणत्या देशाचं आहे. तर पीस इंडेक्समध्ये सर्वात पहिलं स्थान कोणत्या देशाने म्हणजे कंटिन्यूमध्ये तोच पहिल्या स्थानावरच आहे पीस इंडेक्समध्ये. तर तो देश आहे फिनलँड. चौरी चौरा जी घटना झाली ती उत्तर प्रदेशमधल्या कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे असा काहीतरी प्रश्न होता तो. तर त्या गोरखपूरमध्ये झालेली आहे. गोरखपूर चौरी चौरा घटना 1900 कितीची झालेली आहे ती. 1922 ची चौरी चौरा घटना मे बी गोरखपूर, UPतल्या गोरखपूरमध्ये. आता UNGच्या म्हणजे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या 80व्या सभेचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते. तर UNGAच्या 80व्या सभेचे अध्यक्षपद कोणी. तर ॲनाबेना बॅरबोव असं काहीतरी तिचं नाव आहे, मला एक्झॅक्ट आठवत नाही. ॲनाबेना आहे काहीतरी, ॲनाबेना बारबोक. ही जर्मनीची आहे महिला. तर ती 80व्या सत्राची अध्यक्ष होती. तर ॲनाबेना बारबोक, एक्झॅक्ट मला नाव उच्चारता येत नाही, पण ॲनाबेना होती ती जर्मनीची. तर हे त्याचं उत्तर राहील. आता ते मँग्रोव्ह जे वनस्पती आहे त्या वनस्पतीच्या सहव्यवस्थापन समितीची जे
स्थापना वर्ष आहे, कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली ती सहव्यवस्थापन समितीची स्थापना झाली होती मँग्रोवसाठी, तर ती कोणत्या वर्षी झाली, तर ती याच्यामध्ये ऑप्शन होते 2023 असं त्याच्यामध्ये ऑप्शन होते. तर हे तुम्ही नेटवर बघू शकता, हे मला माहिती नाही. तर महाराष्ट्राचे महसूल मंत्री, हा प्रश्न तुम्ही बघू शकता नेटवर. आता 32 सदस्य असलेली विधानसभा कोणती, असे हा प्रश्न होता. तर ऑब्वियसली सिक्कीमच असणार आहे. सिक्कीम ह्याचं उत्तर आहे. 32 सदस्य असलेली विधानसभा ही एकमेव सदस्य संख्या असलेली विधानसभा आहे, तर सिक्कीम. आता एक्सपांडिंग युनिवर्स थेअरी म्हणजे जगाच्या मराठीत मला नाही सांगता येणार ते. एक्सपांडिंग युनिवर्स थेअरी म्हणजे कसं वाढतं आहे, म्हणजे नाही का जगाची निर्मिती झाल्यापासून ते कसं एक्सपांड होते, कसं वाढत जात आहे, याची थेअरी कोणी दिली, तर हा एक प्रश्न होता. याचं उत्तर मला सुद्धा माहिती नाही, तुम्ही इंटरनेटवर बघू शकता. आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या पर्वत शृंखलेचा भाग होता, हा एक सुद्धा प्रश्न होता. तर ते पर्वत तुम्हाला सांगितलं की जसं की सातपुडा, जसं की अजिंठा, सह्याद्री, असं त्याच्यामध्ये ऑप्शन होतं. तर ते अजिंठाचा भाग आहे. तर ते नर्मदाची लांबी, पॅराऑलिम्पिक शुभंकर, हे तुम्हाला हा प्रश्न वरती विचारला मे बी मी. आणि प्रश्न एक होता, नाटोचे मुख्यालय कुठे आहे, तर ते नाटोचे मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम इथे आहे, ब्रुसेल्स. आणि पॅराऑलिम्पिक शुभंकर 2024-25 हे तुम्हाला सांगितलंच मी, विरा आहे म्हणून हे दिल्लीला झालेलं होतं पॅराऑलिम्पिक शुभंकर. नर्मदेची लांबी 1312 वगैरे. आणि खालील की प्रत्यक्ष कर कोणता, असा प्रश्न होता. त्यामध्ये 3 अप्रत्यक्ष कर दिलेले होते आणि एक होता कॉर्पोरेट टॅक्स होता, तर तो प्रत्यक्ष कर आहे. बाकी GST दिलेला होता किंवा आणखीन कस्टम सर्व्हिस दिलेला होता, पण कॉर्पोरेट टॅक्स किंवा कंपनी कर म्हणतो त्याला, तर तो प्रत्यक्ष कर आहे. हे त्याचं उत्तर होतं, कंपनी कर किंवा कॉर्पोरेट टॅक्स, हे त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, मॅक्सवेल. आता मॅक्सवेलच्या विषयी त्यानं मला बरोबर माहिती दिली नाही. मॅक्सवेल EMT असं काहीतरी थेअरी आहे ती कसली तरी मॅक्सवेलची, तर ती तुम्ही बघू शकता. प्रश्न मला जास्त त्याच्याविषयी नाही माहिती. आता प्रश्न बाकी पुढचा, लिंग प्रतिसादात्मक बजेटसाठी किती राशी मंजूर करण्यात आली होती, हा एक प्रश्न होता. आणि 1772च्या कायद्यानुसार खालीपैकी कोणते कोर्टाचे प्रकार, 2 कोर्टाचे प्रकार दिले होते. 1772च्या कायद्यानुसार खालीपैकी कोणत्या कोर्टाचे कोणते 2 प्रकार होते कोर्टाचे, तर एक दिवाणी आणि एक फौजदारी, हे 2 प्रकार होते. हा एक प्रश्न होता. हा एक प्रश्न विचारला तुम्ही. 25 अंश सेल्सियस डिस्टिल वॉटरमध्ये ध्वनीचा वेग किती, हा तुम्ही बघू शकता. आता हा प्रश्न एक नवीन, तृण खाण्यास जबाबदार असणारा पाण्यातील मासा कोणता, हा एक प्रश्न होता. तर तुम्ही बघू शकता ऑनलाईन. 1775मध्ये हिंदू लॉ डायजेस्ट, हा सुद्धा प्रश्न तुम्ही बघा. आता हा एक प्रश्न, सांगली जिल्ह्यातील पळूस तालुका खालीपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाला, सांगली जिल्ह्यातील पळूस तालुका खालीपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाला, हे तुम्ही मला माहीत नाही, हे तुम्ही बघा. 15वी घटना दुरुस्ती आली होती, कशाशी संबंधित आहे, हे तुम्ही बघा. 15वी घटना दुरुस्ती. आणि शस्त्रबंदी आर्म्स ॲक्ट कोणत्या वर्षी, 1878 की 1778, आर्म्स ॲक्ट 1878चा कायदा आहे, शस्त्रबंदी कायदा. महाराष्ट्राचा कृषी AI बजेट किती होता, किती रुपयाचा होता, महाराष्ट्राचा कृषी AI बजेट किती रुपयाचा होता, हा प्रश्न. महाधिवक्त्याचे आर्टिकल 165 हे तुम्हाला सांगितलेच आहे. आता खालीपैकी कोणत्या दिवशी जम्मू आणि काश्मीरचे राज्याचे युनियन टेरिटरी म्हणजे संघराज्य झाले, कोणते, त्याची तारीख विचारली होती. जम्मू आणि काश्मीरचे संघराज्याची तारीख होती ना, जशी की 31 ऑक्टोबर 2019 हे त्याचं उत्तर होतं. म्हणजे जम्मू काश्मीरचं जे राज्य होतं त्याचं संघराज्य कोणत्या दिवशी बनवण्यात आलं, तर ती तारीख दिली होती 31 ऑक्टोबर 2019, हे त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, आता हे असे टोटल प्रश्न आहेत, जवळजवळ 50 प्रश्न आहेत ते. तर ह्या 50 प्रश्नाचे आन्सर तुम्ही काही मी सांगितले आहे, काही तुम्ही बघून घ्या. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा समजेल की कोणते प्रश्न बार्टी कसल्या प्रकारचे प्रश्न विचारत आहेत, जेणेकरून पुढील अभ्यास करण्यासाठी त्यांनासुद्धा हा एक दिशा मिळेल. तर थँक्यू सो मच.